आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषमध्ये एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी। लहानच काय तर वयस्कर व्यक्तीसुद्धा सहज आणि आरामात खातील इतक्या परफेक्ट खुसखुशीत ही शंकरपाळी होतात। तर इथं आपण पाव किलोच्या प्रमाणात शंकरपाळी बनवतोय। तर ह्या वाटीनं 3 वाटी मैदा घेतलाय, म्हणजेच पाव किलो 250 ग्रॅम। तर आता हा मैदा आपण छान चाळून घ्यायचा आहे, चुटकीभर मीठ टाकून घ्यायचे। इथं आपण 80 ग्रॅम साखर, 80 मिली दूध घेतलेलं आहे आणि 70 ग्रॅम तूप घेतलेलं आहे, थोडंसं वितळलेलं। ही साखर याच्यात टाकायची आणि थोडीशी अशी ढवळून घ्यायचे। थोडंसं कोमट होईपर्यंत ढवळून घेतली की साखर विरघळली जाते। आता परत ते ह्या पिठामध्ये टाकून छान असं मळून घ्यायचं। आता हे बघा एकदम छान असं झालेलं आहे। आपण हे कढईत लो फ्लेमवर तेल गरम करायला ठेवले, लाटून घ्यायचं आहे। खूप पण पातळ लाटायचं नाही। तर ह्याचे चौकोनी आकारात शंकरपाळी आपण सर्व कट करून घेतल्यात आहे लो फ्लेमवर। आता शंकरपाळी टाकून घेऊन शंकरपाळी काढताना 1 सेकंद गॅस मोठा